हाय कुणीकडे निघाली? निघाले लुटून काढायला. फुल पाहिजे का तुम्हाला? हाय ताजं तवानं फुल तोडलंच ग. ओ ताजी फुलं बरंच झाडावर ठेवायची. मस्तपैकी फुलं येते बघा. चला लुटून काढायला जा. काय सुकलेली पण अशी माणसं जोडून अशी आहे ती. माणसं जोडून म्हणजे मी पुढे एक स्टोरी सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला तसं म्हटलं. म्हणजे ही कशी बघा ताजी तवाने फुलं, ही सुकलेलं फुलवर आहे, पण काही सुकलेलं फुलं खाली पडली, ती अशी खाली पडते, ती कचऱ्यात जमा होते ती. मग असं बघा, हे आता शोभा काढते मस्तपैकी क्लिनिंग. हे मस्त क्लीन मी करून दिलं होतं इथनं खाली जायसाठी. तर ही फुलांच्यावरनं मला एक आठवण झाली. मी काल परवाचा एक पिक्चरमधला सीन बघितला होता मस्तपैकी. तो सीन तुम्हाला सांगतो कसा होता. म्हणजे माणसाचं जीवन कसं, एक फुलांचं जीवन आहे बघा. 1-2-3 दिवस ताजं फुलून राहायचं, खाली पडते ती, परत असं सुकून जाते ती. त्याच्यावरूनच आठवलं माणसांचं जीवन कसं असतंय. तर ही स्टोरी अशी होती की माणसासनी म्हणजे एक 5-7 जनावरांची अशी मिटिंग भरवती. जनावरांनीच असं 25-25 वर्ष सगळ्यांनी आयुष्य दिलं होतं. म्हणजे त्यात माणूस, आपण सर्व प्राण्यांना 25-25 वर्षाचंच आयुष्य दिलं होतं. माणूस प्राणी पण त्यात होता. माणूस, घोडा, बैल, गाढव आणि माकड असं 4-5 जण होते आणि देव समोर होता. देव म्हटला तसं काय कोणाला, माणूस पण हट्टी माणूस म्हटला, देवा आम्हाला जास्त वय पाहिजे, आम्हाला 25 वर्ष नाही, 25 होतं माणसासने वय. आणि बाकीचेच नाही, सगळ्यासनीच 25-25 दिलं होतं देवानं वाटून. हा पण माणूस म्हटला आम्हाला जास्त जगायचं आहे, आम्हाला जास्त वय पाहिजे. पण देव म्हटला तसं करता येणार नाही. तसं दुसऱ्या प्राण्याने सांगितलं, देवा असून दे देवा, आमची 10-10 वर्षे काढून माणसासनी द्या. त्याच्यामुळे प्राण्यांना 15-15 वर्ष राहिली ना, आपल्या माणसासनी जास्त वय मिळालं. तर त्या वयाचा उपयोग कसा होतो बघा. खरी माणसाची वर्षे 25 वर्षे, 1 ते 25 मग ते 10-10 वर्ष जोडले काय? जोडली परत ना ती टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्यानं. हो. तर कसं झालं, माणसाची खरी 25 वर्षे बघा कशी आनंदात जातात, काही टेन्शन नाही, हसत खेळत बागडत जाते ती 25 वर्षे. तसं ही मांजर बघा कसं हसत खेळत आहे. बरोबर आहे, पटलं आपल्याला. परत 25 ते 35 ती 10 वर्षे कोणाची असते ती, तर ती असते ती घोड्याची. ती घोड्याची मिळालेली 10 वर्षे. मग ते माणूस 25 ते 35 वर्षापर्यंत घोड्यागत पळत राहतो नुसता पैसे कमवायसाठी. म्हणजे एक स्फूर्ती अंगात असते त्या घोड्यागतच. पैसे कमवायची स्फूर्ती असते मस्तपैकी. पैसे कमवतो, 10 वर्षे पळत पळत जास्त पळतो. आता 35 ते 45 त्यानंतर ती वय कोणाचं असते, तर दिलेलं असतं बैलाचं. हां, मग बैलागत ते वजं व्हायचं, कमवलेले पैसे जास्त वाढवायचे, पैसे संसार चालवायचा, असं म्हणजे जास्त त्रास घ्यायचा बैलागतच 35 ते 45 मुलांचं शिक्षण करायचं, हे करायचं ते करायचं, म्हणजे जास्त त्रास असा बैलागत होत असतो 35 ते 45. हां, आणि त्यानंतर 45 ते 55 हे असते ती गाढवानं दिलेली 10 वर्ष. लुटून काढायचं ते सोडून आता कसं काय तर सांगा. मग ते गाढवाचं दिलेली 10 वर्ष 45 ते 55. मग ती कसं गाढवागतच आपणच तयार केलेलं ओझं असं वागवत राहायचं. हे बघा फणस कशी आली ती मोठीच्या मोठी. मग त्या ओझ्याखाली दबत राहतं गाढव. म्हणजे माणसाची थोडी थोडी आपली किंमत कमी झालेली असते. बायका पोर पण जास्त म्हणजे थोडी किंमत कमी करायला लागलेली असते. ती त्यासनी तर काय वाटत नाही, पहिलं जसं वाटत होतं तसं. जोपर्यंत कसं माणूस पळत असतो तोपर्यंत जास्त किंमत असते. पण 45 ते 55 थोडी कमी झालेली असते. गाढवागं तो आपलं वजन वाहत असतो, चालत असतो, दुसरं काय करतच नाही. पण आता पुढची 10 वर्ष 55च्या पुढं ती कोणी दिलेली असते, ती सांग बघू. ती दिलेली असते ती माकडानं. तर ती माकडाची 10 वर्षे, माकडाची मिळालेली 10 वर्षे तो माणूस एकटाच असतो. कोणच त्याच्याकडे लक्ष देत नाही. एकट्यातच राहायचं, एकटंच बसायचं, एकटंच हे करायचं. जास्त कोण बायको तिकडे लक्ष देत नाही, मुलं जास्त लक्ष देत नाही, ती शेजापाजार लक्ष देत नाही ती. हो. तू म्हाताऱ्या माणसाने विचारून बघ.
अच्छा अच्छा हां मी कितीतरी असे काय नसतं, बघितले ते मस्त बघते ती. पटणारच नाही पटलत असेल माकडागत आयुष्य असते 55च्या पुढं ज्यांचं एखाद्याचं नसेल ते कोणाचं नसतं ते सांगतोय हा. त्यासाठी काय करावं लागतं माणसं जोडायची वेळ. हां तर एक जण बायको म्हणाली की काय माणसं जोडायची तिचं बरोबर आहे पण त्या स्टोरीमध्ये तसं नव्हतं स्टोरीमध्ये ती लेडी म्हणाली की बायको म्हणाली पैसे जमवून ठेवायचं पण पैशानं सर्व काय मिळत नाही माणसं जोडून ठेवायला लागते ती मित्र जोडून ठेवायला लागते ती तरच आपल्याला माकडागत असं एकटं राहता येणार नाही बोलण्यासाठी कोणी जरी हाक मारली तरी हसत खेळत राहायचं. शेजारी पाजारी पळत यायला पाहिजे ती कोणाबरोबर हो. म्हणजे जोपर्यंत घोड्याचं बैलाचं न गाढवाचं आयुष्य असतं त्यावेळेत लहानपणी आपल्या आयुष्यात तर आपण मित्र जोडलेले असते ते पण ते मित्र दूर होत असते ती 25 वर्षानंतर हळूहळू हो. तर पुढचे नवीन प्राण्यांच्या आयुष्यात म्हणजे 25 ते 55पर्यंत नवीन मित्र जोडायचे जुने मित्र जुन्या मित्रांशी पण ओळख करून घ्यायची असे मित्र जोडत राहिला शेजापाजावर भांडला नाही आपल्या नातेवाईकांवर छान राहिला तर आपले ती माकडाचं जे आयुष्य मिळालं असते ते छानपैकी जाईल तर कसं काय वाटलं व्हिडिओ पटलं बरं का आपल्याला. पटलं का बायकोला तरी पटलं तुम्हाला पटलं का ते सांगा त्याच्यामुळे सगळ्यांनी असंच हसत खेळत राहावा. हसत खेळत राहावा कोणाबरोबर भांडू नका कोण काय बोललं तरी समजून घ्या कारण तो माणूस कधी आपल्याला उपयोगी पडेल सांगता येत नाही तर ओके सर्वांना पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये